आज मनीषाजी खूप आनंदी दिसत होत्या, कारण त्यांचा मुलगा नितीनचं लग्न निश्चित झालं होतं. इकडे त्यांची मुलगी प्राची पण आनंदाने सर्वत्र फिरत होती. आता घरात वहिनी येणार म्हटल्यावर तिची नवीन मैत्रीणसुद्धा ती बनेल. खूप प्रेमाने राहतील दोघी नणंद भावजाई. हाच विचार करून प्राचीने माहीत नाही कित्येक स्वप्न रंगवले. पाहता पाहता लग्नाची तयारी सुरू झाली. मनीषाजींनी त्यांची होणारी सून स्नेहलची आई रमाजी यांच्या मोबाईलवर कॉल केला आणि म्हणाल्या, ताई, लग्नाचा लेहंगा आमच्यातर्फे दिला जाईल, त्यामुळे तुम्ही स्नेहलला पाठवून द्या. इथून मी तिची नणंद प्राचीला पाठवून देईल. दोघी नणंद भाऊजाई त्यांना आवडेल तो लेहंगा खरेदी करतील. मनीषाजी एवढं बोलल्या तेव्हा स्नेहलने तिच्या आईच्या हातून फोन घेतला आणि म्हणाली, नाही आई, लेहंगा तर मी डिझायनरकडून बनवून घेईन. त्यासाठी मला जयपूरला जावं लागेल आणि प्राची तिकडे येऊन काय करणार आहे? तिचा वेळ वाया जाईल. मी एक काम करते, मी माझ्या मैत्रिणीला घेऊन जाते. ती जयपूरमध्येच राहते आणि तसेही तुम्ही मला 20-30 हजारांचा लेहंगा घेऊन देणार. माझा लेहंगा 1 लाखांपेक्षा कमीचा नसणार. त्यामुळे तुम्ही लोकांनी माझे शॉपिंगचे टेन्शन नाही घेतलेलंच बरं राहील. आपल्या होणाऱ्या सुनेच्या तोंडून असे शब्द ऐकून मनीषाजींना चांगले वाटले नाही. तरीही नवीन स्थळ होतं, त्यामुळे त्या गप्प राहिल्या. ठीक आहे बेटा, हळू आवाजात बोलून मनीषाजींनी कॉल कट केला. 2-4 दिवसानंतर मनीषाजी त्यांची मुलगी प्राचीला म्हणाल्या, बेटा, जास्त सामान तुझी वहिनी खरेदी करणार आहे, परंतु लग्नाची साडी आणि बांगड्या तर आपल्यालाच खरेदी कराव्या लागतील. आपल्याला तिच्या हातचं मापही माहीत नाही. तू एक काम कर, आज संध्याकाळी कॉलेज संपल्यानंतर सरळ तू तुझ्या वहिनीच्या घरी जा आणि तिथून तुझ्या वहिनीच्या हातच्या मापची बांगडी घेऊन ये. तेव्हा प्राची म्हणाली, ठीक आहे आई, मी कॉलेजवरून येताना वहिनीच्या घरी नक्कीच जाईल. एवढं बोलून प्राची कॉलेजसाठी निघून गेली आणि संध्याकाळी कॉलेज संपल्यानंतर ती तिच्या होणारे वहिनी स्नेहलच्या घरी गेली. तिथे तिचा चांगला पाहुणचार झाला. प्राची स्नेहलच्या आईला म्हणाली, काकू, मला स्नेहलच्या बांगडीचं माप हवं आहे. तर आम्हाला तुम्ही वहिनीच्या बांगडीचं माप दिलं तर आम्हाला खरेदी करायला सोपं होईल. हो, नक्कीच बेटा, जा, तू तुझ्या वहिनीच्या रूममध्ये जा. स्नेहल तिच्या रूममध्ये बसलेली आहे. स्नेहलची आई स्नेहलच्या रूमकडे इशारा करत म्हणाली. तेव्हा प्राची उठून जड मनाने स्नेहलच्या रूमकडे गेली. आत जाऊन पाहिले असता रूम अतिशय कॉस्टली वस्तूंनी सजवलेली होती. सुंदर गोलाकार पलंग, ज्याची शोभा महागड्या कुशनने आणि चादरीने कव्हर केलेलं होतं. अलमारी, त्यात अतिशय महागाचे ड्रेस लटकलेले दिसत होते. सर्व काही खूपच देखाव्यासारखं सुंदर होतं. ते वाटत होते ते परीचा देश आहे. हे सर्व पाहून प्राचीच्या डोळ्यात चमक आली. तेव्हा प्राचीला असं चकित झालेलं पाहताना तिची वहिनी स्नेहल म्हणाली, कधी पाहिलं नसेल ना तू अशी भव्य रूम? कदाचित त्यामुळेच तू थक्क होऊन पाहत आहेस. हो वहिनी, तुमची रूम खरोखर खूप सुंदर आहे. मला पण अशी रूम हवी होती. प्राची अजून काही बोलणार त्या अगोदर स्नेहल म्हणाली, तू काही कामानिमित्त आली होतीस का? हो वहिनी, मी तर विसरलेच होते. ते मला तुमच्या बांगडीचं माप हवं होतं. तेव्हा स्नेहलने तिच्या हातातील सोन्याची बांगडी काढून प्राचीच्या हातात दिली. अगं वहिनी, नाही, सोन्याची नाही, काचेची बांगडी दे. काचेची बांगडी? ती तर भेटणं कठीण आहे. हीच घेऊन जा. वाटलं तर ही तुझ्याजवळच राहू दे. नाही वहिनी, मी ही बांगडी माझ्याकडे का ठेवू? कृपा करून तुम्ही मला तुमची काचेची बांगडी किंवा आर्टिफिशियल बांगडी दिली तरी चालेल. घाबरतच प्राची म्हणाली. तेव्हा स्नेहल टोमणे मारत म्हणाली, माझ्याकडे आर्टिफिशियल ज्वेलरी नाही भेटणार. मी डायमंड, सोनं आणि प्लॅटिनम गोल्ड खरेदी करते. ठीक आहे वहिनी, तुमच्या या बांगड्यांचं माप मी ड्रॉइंग काढून घेते, जेणेकरून आम्हाला लग्नासाठी बांगड्या खरेदी करायला अडचण येणार नाही. प्राची असं म्हणाली. तेव्हा स्नेहल आश्चर्याने म्हणाली, लग्नासाठी बांगड्या, हे काय असतं? वहिनी, आमच्या बाजूने लग्नामध्ये नवरीला बांगड्या दिल्या जातात. म्हणजे तुम्ही लोक मला डायमंड किंवा प्लॅटिनम देणार नाहीत? सर्व काही मला नकलीच घालणार आहात का? स्नेहल म्हणाली. तेव्हा प्राची म्हणाली, ते सर्व मला माहीत नाही वहिनी. मी आईच्या सांगण्यावरून इथे आले होते. मी बांगडीचं ड्रॉइंग आता बनवलं आहे. आता मी येते. प्राची बाहेर जात होती. तेव्हा स्नेहल म्हणाली, थांब प्राची, तुला माझी वॉच आवडली होती ना? हो वहिनी, मी ऑनलाईन पाहिली होती, परंतु ती वॉच माझ्या बजेटमध्ये बसत नाही, त्यामुळे मी खरेदी केली नाही. अगं, तू ही वॉच तुलाच राहू दे. मला पहिल्यांदा भेटायला आली आहेस ना, त्यामुळे माझ्यातर्फे ही तुला भेटवस्तू समज. असं म्हणत स्नेहलने ती वॉच प्राचीच्या हातात दिली. परंतु वहिनी, एवढी महागातली वॉच? परंतु आता काही करू नको. एकदा मी तुला दिली ना वस्तू तर दिली. एकदा दिलेल्या वस्तूबद्दल मी परत विचार करत नाही.
मोठेपणा दाखवत स्नेहल म्हणाली. तेव्हा प्राची गप्प ती वॉच घेऊन तिच्या घरी परतली. घरी आल्यानंतर ती वॉच तिने आरमारीत ठेवून दिली. स्नेहलने ज्या प्रकारे ती वॉच प्राचीला दिली त्यात मान सन्मान कुठेही दिसत नव्हता. दिसत होतं तर फक्त तिच्या गरिबीची मस्करी केलेली. असो, काही दिवसानंतर प्राचीचा भाऊ नितीनचं लग्न झालं आणि स्नेहल मनीषाजींच्या घरी सून म्हणून आली. दुसऱ्या दिवशी सुनेचा पहिला दिवस होता. स्वयंपाकघरातील मनीषाजींनी काही लोकांना बोलवले होते. त्या त्यांची मुलगी प्राचीला म्हणाल्या, प्राची बेटा जा आणि तुझ्या वहिनींना बोलावून आण. तेव्हा प्राची स्नेहलच्या रूमजवळ गेली असता रूमचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे प्राची सरळ रूमच्या आत गेली. तेव्हा स्नेहल मागून ओरडत म्हणाली, प्राची तुझी हिंमत कशी झाली न विचारता माझ्या रूममध्ये येण्याची? वहिनी, तुला आईने खाली बोलवलं आहे. एवढा निरोप देण्यासाठीच मी आले होते. अच्छा, तुझ्या हातात माझं ब्रासलेट कसं काय? ते वहिनी जमिनीवर पडलेलं दिसलं म्हणून मी विचार केला ड्रेसिंग टेबलवर ठेवावं. प्राची घाबरत म्हणाली. तेव्हा स्नेहल म्हणाली, राहू दे, समजतं मला कोणाच्या मनात काय सुरू आहे. जर मला बाथरूममधून यायला 2 मिनटं उशीर झाला असता तर तू माझं डायमंडचं ब्रासलेट घेऊन पळाली असतीस. नाही वहिनी, तू चुकीचं समजत आहेस. माझ्या मनात असं काही नव्हतं. मी तर फक्त बस, मला माहीत आहे तुझ्यासारखे लोक वेळ मिळताच महागड्या वस्तू हडप करतात. एकदा मी तुला माझी वॉच काय दिली, तू तर प्रत्येक वस्तूवर हक्कच गाजवायला लागलीस. लक्ष देऊन ऐक, ती वॉच जुनी झाली होती. तसेही मी ती वॉच आमच्या घरातील मोलकरणीला देणार होते. तेवढ्यात तू आलीस. त्यामुळे मी विचार केला तिला तर मी नेहमीच महागाच्या वस्तू देत असते. ही वॉच तुला का नाही द्यावी? शेवटी तू माझी नणंद आहेस ना. परंतु तू असा गैरसमज करून घेऊ नको. मी तुझी वहिनी आहे तर तू माझ्यावर हक्क गाजवशील. इथे ठेवलेली प्रत्येक सामान माझंच आहे. हे सर्व स्वतःचं समजण्याची चूक करू नकोस. स्नेहल अतिशय रागात म्हणाली. तेव्हा प्राची तोंड पाडून परत स्वयंपाकघरात निघून आली. तिचा पडलेला चेहरा पाहून मनीषाजी म्हणाल्या, काय झालं बेटा, तुझी वहिनी तयार झाली आहे की नाही? तेव्हा प्राची सर्व काही लपवत म्हणाली, हो आई, वहिनी तयार झाली आहे. ती खाली येतच आहे. तेवढ्यात मागून स्नेहल पण आली. ये सुनबाई, हे बघ, सर्व स्वयंपाक रेडी आहे. फक्त तू हलव्यात तुझ्या हाताने साखर घाल आणि थोडंफार सॅलड कट कर. तोपर्यंत प्राची जेवणाचं ताट वाढेल. तू फक्त तुझ्या हातांनी पाहुण्यांना जेवण वाढ. तुझे काका काकू आले आहेत, त्यांना पण बरं वाटेल. तिच्या सासूचं बोलणं ऐकून स्नेहल ओरडत म्हणाली, आई मला समजत नाही, तुम्हाला एवढी नाटकं करायची काय गरज आहे? तुम्ही मला सरळ सांगितलं असतं स्वयंपाक कर तर मी सर्वांसाठी स्वयंपाक बनवला असता. हे काय आहे, हलव्यात साखर टाक, सलाड कट कर. मी कुकिंगचे क्लासेस केलेले आहेत. तुम्ही मला सांगितलं असतं तर मी सर्वांसाठी स्वयंपाक बनवला असता. परंतु नाही, तुम्हाला सर्व क्रेडिट स्वतःलाच घ्यायचं असतं. स्नेहल एवढं जोरात बोलली, तिचं बोलणं बाहेर बसलेल्या सर्वांनी ऐकलं. मनीषाजी सुनेचं असं बोलणं ऐकून थक्क झाल्या. त्यांना त्यांच्या सुनेकडून अशी अपेक्षा अजिबात नव्हती. ती सर्वांसमोर त्यांचा असा अपमान करेल. परंतु त्या त्यांच्या मुलामुळे हतबल होत्या. त्यामुळे त्या गप्प राहिल्या. बाहेर येऊन पाहुण्यांना सांत्वन देत त्या म्हणाल्या, ते काय आहे ना, स्नेहलची लग्नात खूप धावपळ झाली आहे. त्यामुळे तिची थोडी चिडचिड होत आहे. चला आपण सर्वजण जेवायला बसूया. परिस्थिती सांभाळत मनीषाजी म्हणाल्या. तेव्हा सर्वजण जेवण करायला बसले. मनीषाजी यांचा मुलगा नितीन त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका नामांकित कंपनीत जॉब करत होता. त्या कंपनीच्या मॅनेजरला तिची मुलगी स्नेहलसाठी नितीन आवडला होता. काही भेटींमध्ये दोघांचीही चांगली ओळख झाली. तेव्हा स्नेहलला पण नितीन आवडला. नंतर ही गोष्ट त्यांच्या लग्नापर्यंत पोहोचली. मनीषाजी मध्यमवर्गीय कुटुंबातील होत्या. त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांनी खूप कठीण प्रसंगांना तोंड देत त्यांच्या 2 मुलांना लहानाचं मोठं केलं होतं. त्यांची लहान मुलगी प्राची स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. अगोदर नितीनचं शिक्षण, त्याचं जॉब आणि नंतर त्याचं लग्न, हे सर्व मनीषाजींसाठी खूप आनंदाची गोष्ट होती. परंतु जेव्हा त्यांना समजले मुलीचे वडील पैसेवाले आहेत, तेव्हा त्या नितीनला म्हणाल्या, बेटा विचारपूर्वक लग्नाचा निर्णय घे. कारण स्नेहल श्रीमंत कुटुंबातील मुलगी आहे. ती आपल्यासोबत मध्यमवर्गीय आयुष्य जगू शकेल का? तू तिच्या इच्छा पूर्ण करू शकशील का? ती आपल्या कुटुंबासोबत मिळून मिसळून राहू शकेल का? तेव्हा नितीन म्हणाला, हो आई, स्नेहल श्रीमंत कुटुंबातील नक्कीच आहे. परंतु तिचे विचार आणि तिचे वागणे अतिशय साधे आहे. जेव्हा मी तिला या विषयावर बोललो तेव्हा ती म्हणाली,
माझे सर्व लाड माझ्या वडिलांनी पूर्ण केलेले आहेत. मला जर तुझ्यासारखा पती आणि कुटुंब मिळालं तर मला कशाचीच कमतरता नाही. मुलाच्या तोंडून हे सर्व ऐकून मनीषाजी यांना देखील खूप आनंद झाला. त्यांनी विचार केला, मुलीचे विचार खूप चांगले आहेत, तर ती आपल्या घरात पण चांगलंच राहील. त्यासुद्धा मुलीला 1-2 वेळा भेटल्या. त्यांनाही मुलगी व्यावहारिक वाटली. परंतु लग्नानंतर 2 दिवसांनी स्नेहलचे वागणे अतिशय बदलले होते. प्रत्येक वेळी मनीषाजींना स्नेहल उलटून उत्तर देऊ लागली. ती कोणाचाच आदर करत नव्हती. जे मनात येत होतं तेच ती बोलत होती. तेव्हा मनीषाजी विचार करत होत्या, श्रीमंत घरातील मुलगी आहे, तिला या घरात रुळायला थोडा वेळ लागेल. हाच विचार करून त्या गप्प राहत होत्या. परंतु दिवसेंदिवस स्नेहलचा हट्ट वाढत जात होता. मनीषाजी आणि प्राची दोघीही स्नेहलच्या वागण्याला कंटाळल्या होत्या. परंतु त्या दोघी जाणार तरी कुठे? त्यामुळे गप्प त्या दोघी जे होत आहे ते सहन करत होत्या. एके दिवशी मनीषाजींना शेजारी कीर्तन ऐकायला जायचं होतं. त्यांनी प्राचीला सांगितलं आणि कीर्तनाला निघून गेल्या. काही वेळाने प्राचीच्या मैत्रिणीने प्राचीला अभ्यास करण्यासाठी तिच्या जवळ बोलवले. तेव्हा प्राचीला स्नेहलच्या रूममध्ये जाऊन दार वाजवणे योग्य वाटले नाही. तिला वाटले वहिनी कोणत्याही गोष्टींवरती रागराग करते. त्यामुळे ती स्नेहलला काहीच न सांगता घराला बाहेरून लॉक लावून तिच्या मैत्रिणीकडे निघून गेली. कारण दरवाजा आतूनही खोलता येत होता. त्यामुळे काही काळजी करण्याची गोष्ट नव्हती. काही वेळानंतर स्नेहलने प्राचीला चहा बनवण्यासाठी आवाज दिला. परंतु काहीच उत्तर न मिळाल्याने तिने पाहिले असता घरात कोणीच नव्हतं. तेव्हा स्नेहलने अतिशय रागात तिचे पती नितीनला कॉल केला. नितीन, तुझी आई आणि तुझी बहीण 1 नंबरच्या नालायक बाया आहेत. त्या दोघी मला घरात बंद करून कुठे निघून गेल्या माहीत नाही. याला तू कुटुंब म्हणतोस का? नेहमी तुझी आई मोठेपणा सांगत असते. आम्ही आमच्या सुनेला मुलगी समजतो. आता दोघींपैकी एकीलाही मला काही सांगून जाणे योग्य वाटले नाही का? त्यांना एवढी अक्कल नाही, कुठे जाताना सांगून जावं. स्नेहलचा राग पाहून नितीन तिला शांत करत म्हणाला, स्नेहल, घराची चावी सर्वांकडे असते. तू या घरात येण्या अगोदर आम्ही सर्वजण कुठेही जाताना घराला बाहेरून लॉक करून जात होतो. ते लॉक तुलाही उघडता येतं. त्यात काही मोठी गोष्ट नाही. असू शकतं त्यांना तुला डिस्टर्ब करायचं नसेल. अच्छा, एवढी मोठी गोष्ट झाली आणि तू त्या दोघींना सपोर्ट करत आहेस? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अतिशय रागात स्नेहलने कॉल कट केला. नितीनला तर माहीतच नव्हतं स्नेहलला लहान लहान गोष्टी मोठ्या करून सांगायला आवडतं. त्याला माहीत नव्हतं घरी आल्यानंतर कोणता आभाळ कोसळणार आहे. नितीन घरी पोहोचण्याच्या अगोदरच मनीषाजी घरी आल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या सुनेचे हे सर्व आरोप ऐकले होते. परंतु जेव्हा स्नेहलने तिच्या पतीला आलेलं पाहिलं तेव्हा ती ओरडायला लागली. तुमच्या आईला तिची चूक दिसतही नाही. त्या म्हणतात त्या नियमितपणे भजन कीर्तन ऐकण्यासाठी जातात आणि मी माझ्या रूममध्ये होते. त्यांना मला काही सांगणे योग्य वाटले नाही. आणि राहिली गोष्ट तुझ्या बहिणीची, ती नेहमी मोक्कार फिरत असते. तिच्या मनात येतं तेव्हा ती तिच्या मैत्रिणींसोबत अभ्यास करण्याच्या निमित्ताने हिंडायला निघून जाते. तेव्हा प्राची घरात आली. ती म्हणाली, वहिनी, काय बकवास करत आहात? मी माझ्या मैत्रिणींसोबत अभ्यास करण्यासाठी गेले होते, हिंडण्या फिरण्यासाठी नाही. हो, माहीत आहे. अभ्यासाचं निमित्त करून फिरायला जाणार, बाहेर मस्त चटपटीत खाणार आणि श्रीमंत घरातील मुलांसोबत बाईकवर बसून. ती पुढे काही बोलणार त्या अगोदर प्राची ओरडत म्हणाली, बस झालं वहिनी, आता पुढे एक शब्दही बोलू नका. तुम्ही मला ओळखताच किती. तुम्ही माझ्याबद्दल काहीही बोलत आहात. आज प्राची गप्प बसणार नव्हती. तुझी हिंमत कशी झाली माझ्यासमोर वर आवाज करून बोलण्याची? तू आहेस कोण? तुझी लायकी काय? गरीब घरातील मुलींनी तोंड वर करून बोलायला नाही पाहिजे. तुला माहीत नाही तू मी टाकलेल्या तुकड्यांवर जगत आहेस. त्यामुळे यानंतर माझ्याशी तोंड सांभाळून बोलायचं. हे सर्व ऐकून नितीन स्नेहलवर ओरडत म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली स्नेहल माझ्या बहिणीला अशा प्रकारे बोलण्याची? अच्छा, तुला एवढं वाईट वाटत असेल तर जा तुझ्या बहिणीसोबत रडत बस. कारण मी आता माझ्या वडिलांशी बोलून तुला आत्ता नोकरीवरून काढत आहे. त्यानंतर दोघे भाऊ बहीण मंदिर बाहेर बसून कटोरा घेऊन भीक मागा. आणि हो, यानंतर तुझी आई आणि बहीण मला या घरात सहन होणार नाहीत. त्यांना तू लवकरात लवकर दुसरीकडे शिफ्ट कर. अन्यथा मी माहेरी निघून गेले तर कधीच परत येणार नाही. हे दिवस रात्र किटकिट मला अजिबात आवडत नाही आहे. त्यामुळे तुम्ही दोघी मायलेकी लवकरच तुमचं सामान घ्या आणि इथून निघा. स्नेहलचे असे बोलणे ऐकून नितीन मात्र घाबरला आणि काहीच न बोलता
तो घराबाहेर निघून गेला. इकडे सुनेचे बोलणे ऐकून मनीषाजी यांना धक्का बसला होता, परंतु त्या काय करणार. एक आई तिच्या मुलाच्या करिअरसाठी शांत बसली होती आणि शेजारी असणाऱ्या रूममध्ये त्या शिफ्ट झाल्या. आता प्रत्येक येणाऱ्या दिवशी स्नेहल मायलेकींवर आरोप करत होती. घरातील कामं ती काही करत नव्हती, बसल्या बसल्या फक्त आदेश देत होती. प्राचीला हे सर्व पाहून अतिशय वाईट वाटत होतं, परंतु ती तिच्या भावासाठी सर्व काही सहन करत होती. दिवस असेच जात होते. एके दिवशी स्नेहलने सर्वांना सांगितले, माझ्या बहिणीचे लग्न निश्चित झाले आहे. मला लग्नाची तयारी करायची आहे, त्यामुळे मी माझ्या माहेरी जात आहे. तेव्हा मनीषाजी तिला म्हणाल्या, सुनबाई, लग्नाला 2 महिने बाकी आहेत. तू आत्ताच तुझ्या माहेरी जाणार आहेस का? तेव्हा स्नेहल त्यांचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाली, बोललात ना गरिबासारखं. आमच्याकडे लग्नात लोकल ठिकाणी जाऊन शॉपिंग केली जात नाही. दिल्ली, मुंबई, जयपूर माहीत नाही कित्येक ठिकाणी जावं लागेल खरेदीसाठी. आता हे सर्व काही फिरणं एका दिवसात तर होणार नाही ना. तुम्हा लोकांचं मला माहीत नाही. तुम्ही लोक एखाद्या गल्लीतील लोकल दुकानातून खरेदी करत असाल आणि याचा अर्थ असा नाही की मी 2 महिने माझ्या माहेरीच राहणार आहे. मी येत जात राहील. तिकडे गेल्यानंतर मला कॉल करून तुम्ही परेशान करू नका. एवढं बोलून स्नेहल तिची बॅग घेऊन घरातून बाहेर पडली. काही दिवसानंतर मनीषाजी यांची बहीण आणि तिचे पती येणार होते. तेव्हा मनीषाजींनी त्यांच्या सुनेला फोन केला आणि त्या म्हणाल्या, सुनबाई, घरी येशील का? माझी बहीण आणि दाजी तुझ्या लग्नाला येऊ शकले नव्हते. ते आता तुला भेटायला येणार आहेत. तू आज घरी आलीस तर त्यांना खूप चांगलं वाटेल. मनीषाजी अतिशय प्रेमाने त्यांच्या सुनेशी बोलत होत्या. तेव्हा स्नेहल ओरडतच म्हणाली, आई, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला तुम्ही कॉल करून डिस्टर्ब करू नका. त्यांना तुम्ही सांगा स्नेहलच्या बहिणीचं लग्न आहे, ती आता घरी येऊ शकणार नाही. परंतु बेटा, तुला जाऊन 20 दिवस झाले आहेत. एकदा तरी तू घरी चक्कर मारून जा. माझ्या ताईला भेटण्याच्या निमित्ताने तरी येऊन जा. त्यांना पण तू आलीस तर चांगलं वाटेल. मनीषाजी हळू आवाजात सुनेला म्हणाल्या. तेव्हा स्नेहल म्हणाली, माझं लग्न झालं आहे याचा अर्थ असा नाही मी माझ्या माहेरचं कर्तव्य विसरावं. आणि विशेष म्हणजे तुम्हाला मिठाई काही हवं असेल तर मी पाठवून देईल. मी घरी येईल अशी अपेक्षा ठेवू नका. असे पण सासरच्या मंडळींना हे सर्व हवं असतं. तुम्ही या सर्व गोष्टींनी आनंदी होतात. एवढं बोलून स्नेहलने कॉल कट केला. मनीषाजी त्यांना पण स्नेहलचे वागणे अजिबात आवडत नव्हते. त्यात स्नेहलने त्यांना घरी येण्यास नकार दिल्यामुळे त्या रागाने लाल झाल्या. त्या नितीनला फोन करून म्हणाल्या, नितीन, तू तुझ्या पत्नीला काही म्हणत का नाहीस? आपण गरीब आहोत आणि सन्मानाने जगत आहोत. सुनबाई तिच्या पैशाचा घमंड नेहमीच दाखवत असते. हे सर्व चांगलं नाही बेटा. आणि तू पण खूप खोटारडा निघालास. तू हे लग्न फक्त मोठी पोस्ट मिळवण्यासाठी केलं होतंस ना, आणि आम्हाला सांगितलं पण नाहीस. आज त्या गोष्टीची परतफेड आम्हाला आमची इज्जत घालवून द्यावी लागत आहे. काय आई, बस कर आता. तू आयुष्यभर शिवणकामाव्यतिरिक्त काय केलं आहेस का? तुला आठवतं का, 2 वेळचं जेवणही आपल्याला कधी कधी भेटत नव्हतं. आज मी घर, गाडी, धनदौलत सर्व काही कमवलं आहे. तुला वाईट वाटत आहे का? आणि तसेही स्नेहल काय चुकीचं बोलले आहे? आपण गरीब होतोच ना. स्नेहलमुळे आज आपण आपली ओळख सांगू शकत आहे. तू आज सर्व गोष्टींचा आनंद घेण्याऐवजी स्नेहलला फालतू बोलतेस आणि त्या बदल्यात तिच्या 2 गोष्टी अजून ऐकून घेतेस. मावशी आणि काका येत आहेत तर तू त्यांचा पाहुणचार कर. अगोदरही ते तुला भेटायला येतच होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण गरीब होतो तेव्हा याच मावशी आणि काकांनी आपल्याला कधी मदत केली होती का? तरीही आपण त्या लोकांबद्दल एवढा विचार का करावा? यावेळीही ते आले तर चहा नाश्त्याव्यतिरिक्त त्यांचा जास्त पाहुणचार करण्याची काही गरज नाही. एवढं बोलून नितीनने कॉल कट केला. तेव्हा प्राची म्हणाली, आई, आपण असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे दिवसरात्र आपल्याला गरिबी असण्याची जाणीव करून दिली जाते? जाऊ दे बेटा, तुझी वहिनी तिच्या घरी श्रीमंत असेल. शेवटी तीही तिच्या माहेरी स्वतःची इज्जतच घालवत आहे. परंतु हे सर्व त्यांना समजणार नाही. पैशाचा घमंड त्यांच्या डोक्यावर आहे. पाहता पाहता लग्नाची वेळ जवळ आली. लग्नाच्या दिवशी नितीन म्हणाला, आई, तुम्हाला घेण्यासाठी ड्रायव्हर येईल. तुम्ही वेळेवर या. एवढं बोलून नितीन त्याच्या सासरवाडीत निघून गेला. रात्रीचे 8 वाजत आले. कोणताही ड्रायव्हर त्यांना घेण्यासाठी घरी आला नाही. तेव्हा प्राचीने तिचा भाऊ नितीनला फोन केला, परंतु नितीनचा कॉल लागला नाही. तेव्हा प्राचीने तिची बहीण स्नेहलला कॉल केला. ती म्हणाली, वहिनी,
दादा म्हणाला होता आम्हाला घेण्यासाठी गाडी घेऊन ड्रायव्हर येणार आहे. किती वेळ लागेल ड्रायव्हरला येण्यासाठी? माहिती करून आम्हाला सांगू शकता का? हे ऐकून स्नेहल रागात म्हणाली, गाडी पाठवत आहेत? तुझं डोकं खराब झालं आहे का? तुमच्यासारख्या भिकाऱ्यांना गाडी पाठवावी लागेल? एवढी फॅसिलिटी मी तुम्हाला देऊ शकत नाही. गुपचूप ॲटोमध्ये या आणि जर ॲटो रिक्षासाठी पैसे द्यायला नसतील तर दारातील गार्डकडून पैसे घेऊन त्याला द्या. त्या गार्डला माझं नाव सांगशील तर तो गार्ड ॲटोचं भाडं पण देऊन टाकेल. फोन स्पीकरवर होता, त्यामुळे मनीषाजींनी सर्व काही ऐकलं. त्यांनी विचार केला, जर आपण आता नाही बोललो तर कधीच बोलू शकणार नाही. हाच विचार करून त्यांनी प्राचीजवळचा फोन घेतला आणि रागातच म्हणाल्या, सुनबाई, आता खूप झालं. तुझा श्रीमंतपणा तुझ्याजवळच तू ठेव. जेव्हा तुझं लग्न माझ्या मुलाशी ठरवलं तेव्हा तुझ्या वडिलांनी पाहिलं नाही का त्यांची राजकुमारी आमच्यासारख्या भिकारी लोकांच्या घरात येणार आहे? तेव्हा तुझे वडील म्हणाले होते, आम्हाला तुमच्यासारखे साधे सरळ लोक हवे आहेत, जेणेकरून आमची मुलगी आयुष्यभर आनंदात राहू शकेल. परंतु तुझ्या वडिलांना माहीत नव्हतं त्यांच्या मुलीला प्रेम, माणुसकी यापेक्षाही पैसा जास्त महत्त्वाचा आहे. आणि याच पैशाच्या भरोश्यावर ती आपल्या लोकांचा अपमान करायलाही मागे पुढे पाहत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव सुनबाई, ते पैसे तुझ्या वडिलांनी कमवलेले आहेत. त्यातील एकही पैसा तू कमवलेला नाही. तू कितीही मोठेपणा सांग, परंतु कायद्याने त्यावर तुझा काहीच हक्क नाही. आणि अजून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव सुनबाई, वेळ कधीही बदलू शकते. आज तुझी वेळ आहे, उद्या आमची वेळही येऊ शकते. आणि तुझ्या घराचं लग्न तुलाच लक लाभ, आम्ही त्या लग्नाला येऊ शकणार नाही. एवढं बोलून मनीषाजींनी कॉल कट केला. स्नेहल अतिशय नालायक स्त्री होती, त्यामुळे तिला काहीच फरक पडला नाही. तिच्या सासूने तिला काय सांगितलं किंवा काय नाही, ती आनंदात तिच्या बहिणीचं लग्न एन्जॉय करत होती. थोड्या वेळानंतर मनीषाजी यांना कासावीस झालं आणि त्या विचार करत होत्या, शेवटी हे कोणत्या जन्माचं पाप आहे, ज्यामुळे एकच मुलगा आणि एकच सून मिळाले, तेही असे. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. मुलालासुद्धा त्याच्या आईच्या अडचणी दिसल्या नाहीत. तो पैशाच्या लोभापायी बायकोचा बैल झाला आहे. सुनेला एवढं प्रेम दिलं, मुलीची जागा दिली, तरीही तिने अपमान करण्याची एक संधीही सोडली नाही. तिला घरात कोणत्याही प्रकारचं बंधन नव्हतं. तिला हवं तसं ती तिचं जीवन जगत होती. त्यात आम्ही दखलंदाजी पण करत नव्हतो. बाल्कनीत बसलेल्या मनीषाजींच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. तेव्हाच मागून प्राची त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, आई शांत हो. बेटा, मी सुनबाईसोबत असं बोलायला नको होतं. खरं बोलत आहेस आई. हे सर्व बोलायचा हक्क फक्त तुझ्या सुनेला आहे. तिला हवं तसं ती आपल्या दोघींना बोलू शकते. आपण तिला कधीही आरसा दाखवू शकत नाही. हो ना आई, मी खरं बोलते ना? प्राची म्हणाली. तेव्हा मनीषाजी म्हणाल्या, नाही बेटा, असं अजिबात नाही. तरीही आज मी सुनबाईला जरा जास्तच बोलले आहे. मी असं बोलायला नको होतं. वाईट लोकांच्या संगतीत राहून आपणही वाईटच होऊ ना. मग आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय? आपण आपला चांगुलपणा सोडायला नाही पाहिजे. हो आई, हे तू अगदी बरोबर बोलत आहेस. दोघी मायलेकी विचार करत तिथेच बसल्या. थोड्या वेळानंतर मनीषाजी म्हणाल्या, प्राची, 2 महिने होत आले आहेत. इथे भांडणं काही कमी होतच नाही. तू तुझ्या येणाऱ्या परीक्षांवर लक्ष दे. तुझी फ्रेंड निकिता आहे ना, तिच्यासोबत तू हॉस्टेलला राहून परीक्षेची तयारी कर. परंतु आई, घर असताना मी हॉस्टेलमध्ये राहिले तर चांगलं वाटेल का? आणि तू पण इथे एकटीच राहशील. तू माझा विचार करू नकोस बेटा. कधी कधी माणसाला वाईट परिस्थितीत निर्णय घ्यावे लागतात. इकडे सुनबाई दररोज नवीन भांडण निर्माण करते. मी इथे राहून सर्व काही सांभाळून घेईल. तू तुझा अभ्यास आणि परीक्षेवर लक्ष दे. फक्त माझी मान कुठे खाली जाऊ नये एवढं लक्षात ठेव बेटा. जेव्हा तू कुठे चांगल्या पदावर नोकरीला लागशील तेव्हा तू मला पण या नरकातून बाहेर घेऊन चल. आता माझाही इथे श्वास गुदमरत आहे. तिच्या आईच्या चेहऱ्यावरचे असहाय्यता पाहून प्राची रडू लागली आणि तिने तिच्या आईचं म्हणणं आता मनावर घेतलं होतं. दुसऱ्याच दिवशी ती तिच्या भविष्यासाठी घरातून बाहेर पडली. आता प्राची दिवसरात्र मेहनत करून तिच्या शिक्षणावर लक्ष देत होती. काही दिवसानंतर स्नेहल आणि नितीन लग्न कार्यातून फ्री होऊन त्यांच्या घरी परतले. तेव्हा स्नेहल म्हणाली, आई, प्राची कुठे आहे? ती कुठे दिसत नाही. सुनबाई, ती हॉस्टेलमध्ये राहून तिचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करत आहे. मनीषाजी एवढंच म्हणाल्या तेव्हा स्नेहल ओरडत म्हणाली, ही काय पद्धत आहे का? घर जवळ असताना तुम्ही तुमच्या मुलीला हॉस्टेलला ठेवलं आहे. पाहिलंस का नितीन, इथं माझ्या बोलण्यामुळे तुझ्या बहिणीला बंधनात राहावं लागत होतं. तिला काहीही करता येत नव्हतं, म्हणून ती आता एकटी हॉस्टेलमध्ये राहत आहे.
तेव्हा नितीन म्हणाला, आई हे सर्व काय आहे? काय ऐकतोय मी? तुम्ही प्राचीला हॉस्टेलमध्ये का पाठवलं? लोक काय म्हणतील? एकाच शहरात असून मुलगी अनोळखी ठिकाणी राहत आहे. आणि तुम्हाला माहीत आहे का हॉस्टेलचा किती खर्च होतो? ते पैसे कोण भरणार आहे? आई, तू एक काम कर, प्राचीला परत घरी बोलावून घे. नाही बेटा, आता मी प्राचीला परत बोलावू शकत नाही. आणि राहिली गोष्ट पैशांची, तर तुला काही काळजी करण्याची गरज नाही. शिवणकाम करून मी तुला एवढं मोठं बनवलं, जेणेकरून तू तुझ्या आईलाच विसरशील. आता मी तेच काम करून माझ्या मुलीला कर्तृत्ववान बनवेल, जेणेकरून तिच्यावर माझ्यासारखी वेळ येऊ नये. तुझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर मी आत्मनिर्भर झाले होते. आज मला माझ्या मुलीला पण आत्मनिर्भर बनवायचं आहे, जेणेकरून कोणी तिला त्यांच्या पैशाचा आणि श्रीमंतीचा टोमणे मारू शकणार नाही. मग तो तिचा पती असो किंवा तिच्या सासरची, अन्यथा कोणीही असो. त्या स्नेहलकडे इशारा करत म्हणत होत्या, आई, आम्ही तुमच्या चांगल्यासाठीच म्हणत होतो. तरुण मुलीला अशी मोकळीक देऊन एकटं सोडणं चांगलं नाही. हो, तुम्हाला जास्तच आत्मसन्मान, आत्मनिर्भरता या गोष्टींचं पडलेलं असेल तर तुम्हाला आम्ही सांगतो, वृद्धापकाळात काही काम करून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करा. आमच्याकडून काहीच अपेक्षा ठेवू नका. एवढं बोलून स्नेहल आणि नितीन त्यांच्या रूममध्ये निघून गेले. वेळ असाच निघून जात होता. स्नेहल आणि नितीन ते त्यांचं देखाव्याचं आयुष्य जगण्यात व्यस्त होते. कमावणे आणि उडवणे हे दोनच काम त्यांचं राहिलं होतं. तरीही मनीषाजी खूप वेळा त्यांना सांगत होत्या, पैशांची बचत करत जा. जितका खर्च करतात तेवढी बचत पण करायला शिका. तेव्हाच त्यांची सून स्नेहल म्हणाली, हे सर्व फालतू कामं तुमच्यासारख्या गरीब लोकांना शोभतात. आमच्यासारखे श्रीमंत लोक जेवढं कमवतात तेवढं खर्च पण करतात. हीच आमची लाईफस्टाईल आहे. त्यामुळे आम्ही 4 लोकात बसल्यानंतर आमचं स्टेटस दाखवू शकतो. तुमच्यासारखं नाही, एकाच कपड्यांमध्ये 10 ठिकाणी फिरून यायचं. स्नेहलचा घमंड दिवसरात्र वाढतच जात होता. आता त्यांच्या अपेक्षाही वाढत गेल्या, त्यामुळे खर्चही वाढत गेला. आता दिवसेंदिवस स्नेहल तिच्या माहेरी तिच्या वडिलांवर दबाव टाकू लागली. नेहमीच महागडे कपडे खरेदी करायची, शॉपिंग करायची आणि त्याचं बिल तिच्या वडिलांच्या खात्यावर टाकत असे. स्नेहल सासरपेक्षा तिच्या माहेरीच पडून असायची. एके दिवशी स्नेहलची आई तिला म्हणाली, बेटा, तुला तुझ्या सासरी पण लक्ष द्यायला हवं. नेहमी असं माहेरी पडून राहिलीस तर मनीषाजी काय विचार करतील? तेव्हा स्नेहल म्हणाली, आई, एकतर तुम्ही माझं लग्न त्या भिकारी लोकांसोबत लावून दिलं. त्या घरात माझ्या स्टेटसप्रमाणे काहीच सुखसुविधा उपलब्ध नाहीत. आणि आई, माझी लहानी बहीण पण इकडे येत असते ना, तिला तुम्ही काही म्हणत नाही. स्नेहल अतिशय रागात म्हणाली. तेव्हा तिची आई म्हणाली, बेटा, तुझ्या लहान्या बहिणीची तू बरोबरी करू नको. ती तिच्या सासरी अतिशय चांगलं राहत आहे आणि लहाने जावाई आम्हाला कधीच कोणती मदतही मागत नाहीत. नितीन नेहमीच आम्हाला काही ना काही मदत मागत राहतात. तो ऑफिसमध्ये काही कामं करत तर नाही, वरतून पगार आणि अनावश्यक खर्च पण आमच्यावरच लादून देतो. नितीन नेहमीच स्वतःच्या घरी राहण्याव्यतिरिक्त आमच्याच घरी जास्त वेळ पडून असतो. तो या घरचा जावाई आहे, त्यामुळे आम्ही काही म्हणत नाही. परंतु खरं सांगायचं तर तुझे वडील हे सर्व सहन करून खूप थकले आहेत. त्यामुळे मी तुला सांगत आहे, वेळेतच तुम्ही दोघं सुधरा, अन्यथा आम्हाला मोठं पाऊल उचलावं लागेल. आपल्या आईचं म्हणणं ऐकून स्नेहल रागात म्हणाली, आई, जर तुम्ही असं काही करण्याचा विचारही केला तर मी तुम्हा लोकांवर केस करेल. नंतर या घरात, ऑफिसमध्ये सर्व प्रॉपर्टीत माझा हिस्सा मागेल आणि तुम्ही काही करूही शकणार नाही. त्यामुळे मला ज्ञान देण्याची काही गरज नाही. मी जे काही करत आहे ते योग्यच करत आहे. एवढं बोलून स्नेहल तिच्या रूममध्ये निघून गेली. स्नेहलचं वागणं पाहून मनीषाजीच नाही तर तिच्या माहेरचे लोकही वैतागले होते. परंतु ते लोक काय करणार होते? त्यांनी स्वतःच त्यांच्या मुलीला डोक्यावर चढवून ठेवलं होतं. त्यामुळे ते गप्प बसले होते. एके दिवशी स्नेहलची लहानी बहीण घरी आली. अरे वा, एवढी शॉपिंग, कुठे जात आहेस? स्नेहलने तिच्या लहान बहिणीला विचारले असता ती म्हणाली, दीदी, मी आणि रमन मुंबईला जात आहोत. पप्पांनी आम्हा दोघांचे तिकीट बुक केले आहेत, त्यामुळे थोडी शॉपिंग करून आली आहे. पप्पांनी सांगितलं तिकीट घरी ठेवले आहेत, त्यामुळे इकडे शॉपिंग करण्यासाठी आलेच होते, तर म्हटलं तिकीटही घेऊन जावं जाताना. लहान बहिणीचं बोलणं ऐकून स्नेहल थक्क झाली. आश्चर्याने म्हणाली, काय, पप्पांनी तुमचं तिकीट बुक केलं आहे? पप्पा तुला मुंबईला पाठवत आहेत? मला तर कधी कुठे पाठवलं नाही त्यांनी. आपल्या 2 मुलीत ते एवढा भेदभाव कसा करू शकतात?
स्नेहल असं म्हणाली तेव्हा तिचे वडील राजवीर सिंह तिथे आले आणि ते म्हणाले, मी तुम्हा दोघीत कधीही भेदभाव केलेला नाही. स्नेहल बेटा, हो, मी छोटीसाठी आणि जावयांसाठी तिकीट बुक केलं आहे, कारण लहान्या जावयाने आजपर्यंत आम्हाला 1 रुपयाही मागितलेला नाही. त्यांच्या लग्नाचा खर्चही त्यांनी स्वतः केला आहे. त्यांनी माझ्या पडत्या काळात माझा व्यवसाय सांभाळण्यासाठीही मला मदत केली आहे. त्यांनी एवढं सर्व केल्यानंतर जर मी त्यांना मुंबईला फिरायला पाठवत असेल तर मला नाही वाटत माझ्याकडून काही भेदभाव झाला असेल, कारण तू पण या गोष्टीला नाकारू शकत नाहीस. जेव्हापासून तुझं लग्न झालं आहे तेव्हापासून तू आणि नितीनने आम्हाला फक्त पैशांची मागणी केलेली आहे. नितीन अगोदर एक मेहनती मुलगा होता. ऑफिसमध्ये मन लावून तो काम करत होता, परंतु आता पैशांच्या धुंदीमुळे त्याला काही दिसेनासे झालं आहे. तो तुझ्यासारखंच अनावश्यक खर्च करायला शिकला आहे. याच कारणाने आपला व्यवसाय कर्जात बुडाला होता. ही गोष्ट फक्त मला माहीत आहे. हा व्यवसाय मी किती कष्टाने परत उभा केला आहे. याच कारणाने मी आज तुला आणि नितीनला माझ्या प्रॉपर्टीतून बेदखल करत आहे, कारण अशा आयतखाऊ लोकांची मला काही गरज नाही. त्यामुळे आता तू तुझी बॅग पॅक कर आणि निघून जा माझ्या घरातून. आपल्या वडिलांकडून एवढा अपमान झाल्यानंतर स्नेहल तिथे 1 मिनिटही थांबू शकली नाही. तेव्हा ती तिच्या सासरी परत आली. तेव्हा नितीन त्याचं डोकं धरून घरात बसलेला होता. स्नेहल म्हणाली, आता तुला काय झालं आहे? स्नेहलने अतिशय रागात विचारले. तुझ्यासाठी आयुष्य जगण्याच्या चक्करमध्ये मी पूर्णपणे कंगाल झालो आहे. ना घर का रहा ना घाट का. आजच्या सिच्युएशनला माझ्याजवळ कामही नाही आणि काही जमवलेले पैसे पण नाही. तिकडे सासऱ्यांनी मला ऑफिसमधून काढून टाकले आहे. माझ्याजवळ पगाराचे पैसे पण नाहीत, ज्यामुळे मी 2 वेळचं जेवण करू शकेल. अच्छा, हे सर्व माझ्यामुळे झालं आहे का? जेव्हा पैसे होते तेव्हा तू मोकळ्या हाताने खर्च केलेस. एवढेच नाही तर पत्ते जुगार खेळण्यातही तू पैसे खर्च केलेस. तेव्हा तुझे हात नाही थांबले. तेव्हा तुलाही मजा येत होती ना. तेव्हा तू मला नाही म्हणाला, स्नेहल, तुझ्यामुळे आज मी किती पैशात खेळत आहे. त्या दोघांचा वाद हळूहळू एवढा वाढला, रूममधून येणारा आवाज संपूर्ण घर हादरू लागले. कॉलनीतील लोक त्यांचं भांडण ऐकत होते. तेव्हा मनीषाजी म्हणाल्या, बेटा जरा हळू आवाजात बोला. शेजारचे लोक खिडक्यातून डोकावून तुमचे भांडणं ऐकत आहेत. उद्या सकाळची बातमी म्हणून तुमच्या भांडणांना मीठ मसाला लावून एकमेकांना सांगितलं जाईल. आई, तुम्ही जरा शांतच बसा. आम्हा नवरा बायकोच्या भांडणात तुम्ही नाही बोललात तेवढं चांगलं असेल. आणि यानंतर माझ्या रूममध्ये न विचारता आल्या तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नाही. स्नेहलने तिचा संपूर्ण राग मनीषाजींवर काढला. तेव्हा मनीषाजी गप्प बाहेर आल्या. आता घरातील खाण्यापिण्याचा खर्च भागवणेही नितीन आणि स्नेहलसाठी कठीण झाले होते. नितीन दररोज नवीन नोकरी शोधण्यासाठी जात होता आणि उदास मनाने घरी परत येत होता. इकडे स्नेहल दररोज फोन करून तिच्या आईची माफी मागत होती, परंतु तिच्या आईला त्यांची मुलगी कशी आहे हे चांगलंच माहीत होतं. त्यामुळे त्यांनी तिचा फोन उचलणेही बंद केले. याच कारणाने स्नेहल अजून जास्त चिडचिड करू लागली. एके दिवशी मनीषाजी स्वयंपाकघरातील सामान घेण्यासाठी बाहेर निघाल्या असता प्राचीचा फोन त्यांना आला. आई, मला सरकारी नोकरी मिळाली आहे. आई, तुझं स्वप्न आज पूर्ण झालं आहे. हे ऐकून मनीषाजींना आनंद मावेनासा झाला. त्यांनी त्यांच्या मुलीला खूप शुभेच्छा दिल्या. घरी आल्यानंतर मनीषाजींनी कॉलनीमधील सर्वांना मिठाई वाटप केली. जेव्हा ही गोष्ट स्नेहलला समजली तेव्हा ती मनीषाजीजवळ येऊन म्हणाली, वा आई, दीदीने तर कमालच केली. आता तर ती लाखोने कमाई करेल. आयकर विभागातील लोक 2 नंबरची कमाई करतात. चला, हे खूप चांगलं झालं. आता आपले दिवसही बदलतील. आई, आपण दीदीचं स्वागत एवढ्या साध्या पद्धतीने नाही करणार. आज मी स्वतः दीदीच्या आवडीचा बेसनाचा हलवा आणि कचोरी बनवेल. मनीषाजी आज पहिल्यांदा सुनेच्या तोंडून असे प्रेमाचे शब्द ऐकून रडत होत्या. सुनबाई, तुला हवं ते तू कर. मी तर माझ्या मुलीची वाट पाहत आहे. मला फक्त तिला पाहायचं आहे, जिला मी स्वतःचं घर असून हॉस्टेलला शिकायला पाठवलं होतं. बोलत असताना मनीषाजी ढसाढसा रडू लागल्या. तेवढ्यात गाडीचा आवाज आला. मनीषाजींनी त्यांचे अश्रू पुसले आणि आरतीचं ताट घेऊन दरवाजाच्या दिशेने गेल्या. त्यांच्या मागे नितीन आणि स्नेहलही फुलांची माळ घेऊन स्वागतासाठी उभे होते. प्राचीचा मान सन्मानाने स्वागत करण्यात आलं. जेवतानाही एवढे सारे पदार्थ पाहून प्राची थक्क झाली. एक वेळ अशी होती घरात भाजी भाकरसुद्धा सुखाने खाता येत नव्हती. आज त्याच घरात हलवा पुरी सर्व काही बनवलं होतं.
जी वहिनी कधीच तिला 2 शब्दही चांगलं बोलली नव्हती, आज तिच्या तोंडात साखर दिसत होती. दीदी, तुम्ही काही खातच नाही. हे घ्या ना बेसनाचा हलवा. मी तुमच्यासाठीच बनवला आहे. तुम्हाला खूप आवडतो ना? एवढं बोलत स्नेहलने तिला हलवा वाढला. तेव्हा नितीन म्हणाला, प्राची, हलवा तुझ्या वहिनीने बनवला आहे. खाऊन सांग बरं कसा झाला. अजून काही तुझी फरमाईश असेल तर ती पण सांग. आत्ता आम्ही पूर्ण करतो. आपल्या भावाचा बदललेला स्वभाव पाहून प्राची म्हणाली, दादा, काहीच फरमाईश मी आजपर्यंत केलेली नाही. प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला नजरेपासून दूर जाऊ देत नाही. आणि तुम्ही तर हॉस्टेलमध्ये येऊन कधी माझी विचारपूसही केली नाही. 2 वर्ष झाले तुम्हाला मी राखीही बांधलेली नाही. राखी आली की मी तुमची वाट पाहायचे, परंतु तुम्ही आले नाही. अगं प्राची, मागच्या गोष्टी सोड. तेव्हा मी व्यस्त होतो. तुला तर माहीतच आहे, व्यवसाय आता बंद झाला आहे. मी आता प्रायव्हेट नोकरी करत आहे. एवढे पैसे मी आता कमवत नाही. परंतु आता काही काळजी करू नकोस तू. तू आमच्या जवळ आली आहेस ना. आता बघ, आमचे दिवसही बदलतील. आता तुझे काही मागशील ते तुझ्या मागायच्या अगोदरच तुझ्या जवळ आणून ठेवेल. भावाचं बोलणं ऐकून प्राचीने डोक्यावर हात ठेवला. देवा, एवढे रंग तर सरडा पण बदलत नाही, जेवढा रंग आज माझा भाऊ आणि वहिनी बदलत आहेत. कालपर्यंत मी त्यांच्यासाठी काहीच नव्हते. आता आज मी त्यांच्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी झाले आहे. ते फक्त वाट बघत आहेत तर महिन्याला मी त्यांच्या हातात माझा पगार आणून देण्याची. मनातच प्राची हा सर्व विचार करत असताना मनीषाजींनी प्राचीच्या डोक्यावर हात ठेवला. बेटा, तू कशी आहेस? आई, मी आज जे काही आहे ते फक्त तुझ्यामुळेच आहे. आणि आई, आता रडणं बंद कर. आता तुझे आनंदाचे दिवस आले आहेत. आता मी फक्त तुला इथून घेऊन जाण्यासाठी आले आहे. प्राची मनीषाजींना म्हणाली. तेव्हा स्नेहल म्हणाली, दीदी, तुम्ही आईंना घ्यायला आला आहात, याचा अर्थ काय? अच्छा, तुम्ही आम्हा सर्वांना कुठेतरी फिरायला घेऊन जाणार आहात का? एक काम करूया, आपण मॉलमध्ये फिरायला जाऊया. तिथे आपण सर्वजण आईस्क्रीम खाऊया. 1 मिनिट थांबा, मी लगेचच रेडी होऊन आले. एवढं बोलून स्नेहल रूममध्ये निघून गेली. थोड्या वेळानंतर प्राचीने तिच्या आईला गाडीत बसवलं. तेव्हा स्नेहल लगेच येऊन गाडीचा डोअर ओपन करत होती. अरे, तुम्ही कुठे घुसत आहात? वहिनी, तुमची लायकी नाही सरकारी गाडीत बसायची. प्राची असं म्हणताच तिचा भाऊ म्हणाला, प्राची, ही काय पद्धत झाली का वहिनीसोबत बोलायची? हे संस्कार आम्ही तुला दिले आहेत का? तेव्हा प्राची म्हणाली, हो दादा, तूच दिलेले संस्कार आहेत हे, आणि ते तुम्हालाच मी परत देत आहे. या घरातून जाताना मी माझ्या आईला वचन दिलं होतं, आमच्यासोबत झालेल्या प्रत्येक गोष्टीचा मी बदला घेईल. आई नेहमी चांगले काम करण्यावरच विश्वास ठेवते. आज मी वाईटसोबत वाईटच करेल, जसं मी आईला वचन दिलं होतं. मी आत्मनिर्भर होताच आईला माझ्यासोबत घेऊन जाईल. तेच वचन मी आज पूर्ण करण्यासाठी इकडे आले आहे. लोभी दादा वहिनींना कायमस्वरूपी निरोप देण्यासाठी मी आले आहे. एवढं बोलून प्राची गाडीत बसली आणि ड्रायव्हरला गाडी चालू करायला सांगितली. ती तिथून निघून गेली. स्नेहल आणि नितीन बारीक चेहरा करून गाडीकडे जाताना पाहू लागले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.